पुणे जिल्ह्याच्या जवळपास एका छोट्याशा गावात मधुकरराव आणि त्यांचे कुटुंब राहत होते. मधुकरराव एक खूप मोठे उद्योगपती होते. त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांचा उद्योग खूप भरभराटीस आणला होता. पूर्ण पुणे जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातही त्यांची खूप ख्याती पसरलेली होती. त्यांनी त्यांचा उद्योग सांभाळता सांभाळता स्वतःच्या 2 मुलांना खूप चांगल्या पद्धतीने घडवले होते आणि त्यांना चांगले शिक्षणही दिले होते. असे नावाजलेले मधुकरराव आजूबाजूच्या नेत्यांनाही त्यांचा खूप हेवा वाटायचा. फक्त मेहनतीच्या जोरावर एवढा माणूस मोठा होऊ शकतो हा प्रश्न सर्वांनाच पडवायचा. मधुकररावांना 2 मुले जयेश आणि विकास, दोघेही अमेरिकेत वास्तव्यासाठी होते. मधुकरराव आता वयस्कर झाले होते, त्यामुळे त्यांची तब्येत जरा नरम गरमच असायची. एक दिवस काय झाले आणि अचानक त्यांचं निधनही झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी परदेशात असलेल्या त्यांच्या 2 मुलांना सांगण्यात आली, परंतु त्यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराला येण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांचे सगळे विधी सुमितनेच केले, परंतु मधुकररावांनी मृत्यूवादी असे एक मृत्यूपत्र बनवून ठेवले होते. ते वाचून त्यांच्या 2 मुलांच्या पायाखालची जमीनच सरकते. असं काय होतं मृत्यूपत्रात ते आपण खाली नक्की बघूयात. एक दिवस फोनवर आलेला अननोन नंबर पाहून वकील अनंतरावांना आश्चर्य वाटले. त्यांनी फोन रिसीव्ह केला. हॅलो, कोण वकील साहेब ना? हो आपण, मी जयेश, मधुकर कुलकर्णी यांचा धाकटा मुलगा बोलतो आहे. हां बोला, कसं काय फोन केला? तुम्हाला कळलंच असेल, बाबा मागच्याच आठवड्यात बाबांचं निधन झालं. बरेच दिवस आजारी होते. त्यांनी मृत्यूपत्र केले आहे असे कळवले होते. मी व माझा मोठा भाऊ विकास दोघं अमेरिकेतून आलो आहे. बाबांच्या जमीन संपत्तीबाबत बोलणं करायचं आहे. आम्ही फार दिवस सुट्टी घेऊन नाही राहू शकत, त्यामुळे लवकरात लवकर. हो समजलं, संध्याकाळी मी येतो तिकडे, मग बोलू, असं म्हणत अनंत वकिलांनी फोन कट केला. त्यांना आठवलं 2 महिन्याआधीच तर मधुकररावांकडे ते गेले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की 2 मुले बाहेर परदेशात असतात. बायको नुकतीच वारली आहे. मधुकररावांना बहुतेक आपल्या मृत्यूची जाणीव झाली असावी. मधुकरराव एकटेच, तब्येत जरा नरम गरमच असायची, त्यामुळे त्यांना मृत्यूपत्र तयार करायचे होते. खूप बढिया समी होती मधुकरराव. बरीच संपत्ती जमा केली होती त्यांनी. त्याची रीतसर वाटणी करायची होती. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहून वकील साहेबांच्यात स्वाधीन केले होते. संध्याकाळी वकील अनंत पाटील त्यांच्या बंगल्यावर पोचले. घरात 2 मुलं, धाकटा जयेश व मोठा भाऊ विकास व त्या दोघांच्या बायका, एकूण 4 जण होते. नातवांना यात काही घेणं देणं नव्हतं, म्हणून ते आले देखील नव्हते. त्यामुळे नोकराने आत जाऊन सांगितले तेव्हा 2 मुले बाहेर आली. वकील साहेब चहा कॉफी की सरबत घेणार? जयेशने विचारले. नाही काही नको, फक्त पाणी द्या मला, आणि सुमितलाही बोलवा. का बरं, त्यांनी त्याचे काय काम? बोलून घ्या, मग सांगतो. पाणी पीत पीत अनंत वकील म्हणाले. पण हा सगळा आमचा घरगुती मामला आहे. तोही घरचाच आहे म्हटल्यावर सुमितला लगेच निरोप गेला. सुमित जरा बिचकतच आला. त्याने वकील साहेबांना नमस्कार करून विचारले, आपण मला का बोलवलं? जयेश व विकास त्याला बस असंही म्हटले नाही. बस सुमित, वकील साहेब म्हणाले. हे इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र तुमच्या वडिलांनी उर्फ मधुकर कुलकर्णी यांनी केले होते. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रिय जयेश व विकास, तुम्ही नेहमी सुखाने राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी नसताना तुम्ही नक्की याल यावर माझा विश्वास आहे. कारण संपत्तीचे माप नेहमीच आईवडिलांच्या प्रेमापेक्षा जड असते, हे मी व तुमची आई दोघेही समजून चुकलो होतो. याची पुढे तुम्हालाही जाणीव होईल. तुम्ही माझेच अंश आहात, या नात्याने माझ्या या सर्व संपत्तीवर तुमचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या अधिकाराने तुम्ही नक्कीच याल. पण माझा एक मुलगा अजून आहे. त्याला तुम्ही पाहिले आहे पण ओळखत नाही, कारण तो माझा मानसपुत्र आहे. माझा मित्र अनिलचा मुलगा सुमित, खरं तर सख्यापेक्षाही जास्त जवळचा. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला सर्वांना हे ऐकून? त्यालाही अंदाज नाही, पण एका मुलाचे जे कर्तव्य आहे त्याहीपेक्षा काकणभर जास्त त्यांनी आमच्यासाठी केलं आहे.
आणि मनात काहीही अपेक्षा न ठेवता त्यांनी सर्व काही केले आमचे. अनिल आणि मी लहानपणीचे मित्र. आमच्या मैत्रीत त्याची गरिबी आणि माझी श्रीमंती कधीच आड आली नाही. अगदी लहान असल्यापासून मी सुमितला पाहतो आलो आहे. अभ्यासात फार हुशार नव्हता, पण आदर्श वाटावा असा होता. आपल्या आईबाबांचा त्याने नेहमीच मान ठेवला. जेव्हा तुम्ही दोघेही आम्हाला सोडून परदेशात स्थायिक झाला तेव्हा आणि जेव्हा अनिल व वहिनी दोघांचे निधन झाले त्यानंतरही त्याने आमची कधीच साथ सोडली नाही. नेहमी घरी येऊन विचारपूस करायचा. काहीही हवे असल्यास नेहमी तत्पर असायचा. आमचं दुखणं खुपणं सर्व काही त्यानेच केले. आमचे प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आम्हाला मदत केली, ती पण अगदी मुलाप्रमाणे. पैशांचा मोह त्याच्या वागण्यात मला कधी जाणवलाच नाही. नेहमी हिशोबात चोख. पैशांची गरज तर ईश्वर कृपेने आम्हालाही नव्हती. या वयात गरजा कमीच असतात. गरज होती ती फक्त आणि फक्त प्रेमाची, आपलेपणाची आणि तुमच्या सोबतीची. म्हातारपणी जेव्हा शरीर साथ देत नाही, आपल्या माणसांची गरज जास्त असते. असं वाटतं की कोणीतरी जवळ असावे, ज्याच्यावर सर्व सोपवून निर्धास्त व्हावे. आणि तोच निर्धास्तपणा, तोच आपलेपणा आम्हाला सुमितच्या रूपात भेटला. न सांगता त्याला आमच्या गरजा कळत. दर 2 दिवसांनी येऊन काही हवं नको तो विचारून जायचा आम्हाला. तुमची आई आजारी असताना त्यांनी व सुनबाईंनी हिची खूप सेवा केली. हिला जेवण जात नसे तेव्हा तो प्रेमाने भरवत होता. ही मदतनीस होती सेवेसाठी, पण स्वतःच्या आईप्रमाणे प्रेमाने करणारं लागतं ना, ती कमतरता त्या दोघांनी भरून काढली. ऐकता ऐकता आता जयेशला आठवले. मागे बाबांनी फोन करून सांगितले होते, तुझी आई खूप आजारी आहे. डॉक्टरांच्या मते ती फार दिवस नाही काढणार. पत्रात बाबांनी पुढे लिहिले होते, तिला सतत तुमची दोघांची खूप आठवण येत असते. एकदा जरी भेटला तरी तिच्या जीवाला शांती मिळेल. पण जयेशने विकासला कळवले, तू जाशील का? पण त्यानेही सध्या सुट्टी नसल्याने जमणार नाही असेच कळवले. वाचता वाचता वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले. दोघांच्या नजरा शरमेने खाली झुकल्या होत्या. सुमित आणि सुनबाई दोघांनी अगदी सख्ख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची शेवटपर्यंत सेवा केली. अगदी शेवटचे पाणीही त्यांनीच तिला पाजले. तेव्हाच मला कळून चुकले होते. म्हणून मी माझे आजारपण तुम्हाला कधी कळवलेच नाही. मी गेल्यावर सुमितने तुम्हाला कळवले. तुमच्या आईची व माझी दोघांची शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही सुमितच्या नावाने करतो आहे. हे पैतृक नाही, हे घर मी माझ्या मेहनतीने बांधलेलं आहे. त्याची देखभाल दुरुस्ती सर्व मी वेळोवेळी केली. माझ्यासाठी हे घर सर्वात अनमोल आहे. त्यात लावलेली फळझाडे, बाग मी स्वतः लावली आहे. या सर्वांची देखभाल तोच करू शकतो जो इथे राहील. नाहीतर ही बागही आमच्यासारखीच कोमेजून जाईल. तुम्ही दोघं हे सर्व विकून टाकून निघून जाल हे मला ठाऊक आहे. बाकी सर्व संपत्ती, जमीन, तुमच्या आईचे दागिने त्यावर तुमचाच अधिकार आहे. ते तुम्ही वाटून घ्यावे. तुमचे बाबा मधुकर कुलकर्णी. इच्छापत्र पूर्ण वाचून त्याची घडी करत वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले. दोघांचे चेहरे शरमेने काळे ठिक्कर पडले होते. आणि सुमित रडत रडत हात जोडत म्हणाला, नाही नाही वकील साहेब, मला यातलं काही नको. तुम्ही हे घर दादाच्या नावाने करून द्या. अरे हे पितृ इच्छा आहे. तू त्यांची सेवा काही अपेक्षा न ठेवता केली. त्यांनी वडिलकीच्या नात्याने आपल्या संपत्तीतून काही तुला दिले आणि मी ह्यात काही फेरबदल करू शकत नाही. ही कुलकर्णी साहेबांची शेवटची इच्छा होती. तू मुलाप्रमाणे वागला. त्यांनी वडिलांचे कर्तव्य निभावले. आता त्यांची ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर, ज्याने त्यांच्या आत्म्याला समाधान मिळेल. असे म्हणत वकील साहेबांनी मृत्यूपत्र जयेशच्या हातात दिले. जयेश, विकास व दोघांच्या बायका, त्या दोघांनीही ते सगळे वाचले. सर्वांनी त्यावर सही केली व घराचे कागदपत्र सुमितला स्वाधीन केले. सुमितच्या डोळ्यातून 2 थेंब अश्रू त्यावर पडले. ते पेपर त्याने फोटोसमोर ठेवून नमस्कार केला व बाहेर निघून गेला. मधुकररावांच्या फोटोला पुष्प अर्पण करून नमस्कार केला तेव्हा वकील साहेबांना जाणवले की फोटोतल्या मधुकररावांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचा तृप्त भाव दिसत होता. तर मित्रांनो, ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, परदेशात पाठवले, त्याच आईवडिलांच्या अंतिम दर्शनाला मुलं येऊ शकत नाही, यापेक्षा मोठं दुर्भाग्य काय असू शकतं.
तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.